श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय दुसरा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय अज अजिता सर्वेश्वरा. हे चंद्रभाग तटविहारा, पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा, दीनबंधू पाही मामा. तुझ्या वशिल्यान वाचून अवघेच देवा आहे क्षीण. कुडी माझी नसल्या प्राण, कोण विचारी मळ्या ते. सरोवराची दिव्य शोभा, तोयामुळे पद्मनाभा. रसभरीत आत लागावा, टरफला ते महत्व नाही. तुझी कृपा त्याच परी, शरणागता ते समर्थ करी. पाप ताप दैन्यवारी, हेच आहे मागणे. मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निगुण. तेने बंकटलाला लागून, हुरहुर वाटू लागली. गोड न लागे अन्न पाणी, समर्थाचा ध्यासमनी. न हाले दृष्टीपासूनी, गजाननाचे रूप ते. जिकडे पहावे तिकडे भास, होवो लागला त्यांचा खास. याचे नाव श्रोते ध्यास, उग्या नसता पोर चेष्टा. चुकलेल्या धेनूची वस्त शुद्धी करी साची. तैसी बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो. हे हितगुज सांगावया, जागा नव्हती कोठे तया. वडिलांपासी बोलावया, छाती त्यांची होईना. ऐशा रीती चित्ती भले, विचारांचे काहूर झाले. शेगाव अवघे धुंडाळिले, परीन पत्ता लागला. घरी येता वडील पुसती, भवानीराम सन्मती. बाळा तुझी आज वृत्ती, कारे झाली चंचळ. चित्ती उत्साह दिसेना, वदनी दिसे म्लानपणा. ऐशा असह्य यातना, होती कशाच्या सांगमच. तू पोऱ्या तरणा ज्वान, नाही कशाची तुला वाण. ऐसे साच असून चिंता दूर दिसतोसी, किंवा शरीरी काही व्याधी होतसे ती सांग आधी. चोरून पुत्र ठेवून कधी, गोष्ट कोणती पित्याला. काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण, फिरू लागला शेगावी. बंकटलालाचे शेजारी, एक होते सदाचारी. घरी होती जमेदारी, परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी पंत, वयाने वृद्ध अत्यंत. बंकटलालाने इत्तंभूत हकीकत त्यांना निवेदिली. ते बोलले, बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकिला. तू जो पुरुष कथिला मला, तो योगी असावा कोणीतरी. योग्यान वाचून ऐशा क्रिया, मिळते न कोठे पहावया. पूर्व सुकृता वाचोनिया, होणे न दर्शन अशांचे. तू घेतले दर्शन, जन्म तुझा धन्य धन्य. भेटता ते तुझ लागून, ने मलाही दर्शना. अशा स्थितीत दिवस चार, गेले निघून साचार. बंकटलालाचे तीळभर, विसरणाकडे तयांचा. गोविंद बुवा टाकळेकर होते एक कीर्तनकार. ज्यांच्या कीर्तनी शारदधर, प्रसन्न चित्त होत असे. लौकिक यांचा वराडात होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी. शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी. धावू लागल्या नरनारी, कीर्तन ऐकावया कारणी. बंकटलालही तेथे आला, कीर्तन श्रवणासाठी भला. मध्ये शिंपी भेटला, पितांबर नाम ज्याचे. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्याचे समर्थांचा समाचार बंकटलाली कथन केला. दोघे कीर्तना चालले, तो औचित्य समर्थ पाहिले. मागल्या बाजूस बसलेले, परसावरी ते दवा. मग कशाचे कीर्तन, गेले उभयता धावून. जेवी द्रव्य घटा ते पाहून, कृपण जाय पापुनी. वा चातकाते स्वातिगण, वा मोरासे मेघदर्शन. किंवा तो रोहिणी रमण, चकोर पाहता आनंदी. तैसे उभयंतासी झाले, दूर उभे राहिले. विनयान बोलू लागले, काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी, तुला गरज असेल जरी, आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून. बंकटलाले सत्वरी, चून अर्धी भाकरी आणून ठेविली हातावरी. तया योगेश्वराच्या चून भाकरी खात खात, बदले पितांबरासी समर्थ. जा जाऊनी ओढ्यात प्रत, तुंबा भरून आण पाणी. पितांबर बोले, गुरुराया ओढ्याचं पाणी अल्प सदया. पाण्यात तुंबा बुडावया, मुळे नाही अवसर. इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी. तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी, नाही पिण्याच्या योग्य ते. मर्जी असल्या दुसरीकडून, पाणी आणतो तुंबा भरून. तै बोलले गजानना, दुसरे पाणी आम्हा नको. नाल्याचेच आण पाणी, आत तुंबा बुडविनी. उकीच ओंजळी ओंजळीने, तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तत्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेल ऐसे नीर, कोठेन त्याने पाहिले. तळवे पदाचे भिजतील, इतुकेच ते होते जल. वरून हाताची ओंजळ, तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐसी झाली आड विहीर, चिंतावला पितांबर. हिया करून अखेर, तुंबे स्पर्श केला जला. तो ऐसे झाले अगटित, तुंबा ठेवावा जेत जेत. तो पुढे तेथ खळगा पडून ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन, तुंब्यात स्फटिका समान. आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला.
तो म्हणे ही ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती, ती योगेश्वराची साच शक्ती संशयाने धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराच्या सानिध्याला, त्याचा सामर्थ्य स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर. बंकटलालाची सुपारी मागते झाले साक्षात्कारी, अरे मारणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का? काढ सुपारी खिशातून फोडून देई मज कारण, ते ऐकता समाधान बंकटलालास झाले हो. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी, ठेविता झाला व्याघ्रांबरी दुदंडी तांब्याचे. खडकू दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नाणी सारी, चालत होती व्यवहारी तया वराड प्रांतात. पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी? हे नाणे तुमचे व्यवहारी, मला न त्याची जरुरी. भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे, ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटले पुन्हा तू ते. याचा विचार चित्तात करी म्हणजे कळेल. जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण, मी लिंबापाशी बैसून कथा त्यांची ऐकतो. दोघी कीर्तनाप्रती आले, महाराज लिंबापाशी बैसले. गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणासी भागवताचा घेतला होता एकसाचा, श्लोक 11 स्कंदाचा हंस गीतामधील. बुवांनी पूर्वार्धा विशद केले, त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले. ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा म्हणत, हा उत्तरार्ध वदनारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जा त्या घेऊन मंदिरा, याहो कीर्तन श्रवणास. बंकटलाल पितांबर अनेक मंडळी निघाली इतर, समर्थांशी साचार कीर्तनासी आणावया. केली विनंती अवघ्यांनी, श्रोते अति विनयांनी, परी बसल्या जागोपासून मुळीना महाराज हल्ले हो. गोविंद बुवा अखेर येऊन जोडीते झाले कर, कृपा करावी एक वार चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर, बरे न बसले बाहेर, धन्या वाचून मंदिर शून्य साच समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले, म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाची. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मज प्रती, वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंद बुवा बोलला, समर्थ बदले तत्वता, ठेवी एक वाक्यता भाषणे गोविंदा लो मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वरे व्यापिले, आत बाहेर काही न उरले, मग हा ऐसा हट्ट का? जे जे ज्याने सांगावे ते त्याने आचरावे, शब्दच्छलासी न करावे साधकाने केव्हाही. भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी, कथेकऱ्यांची रीत ऐसी बलवी नव्हे गोविंदा. पोटभऱ्या कथे करी तू न व्हावे भूमीवरी, जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकत होतो. बुवा कीर्तनी परत आले, गरजून अवघ्या बोलिले, तुमच्या शेगावी अमोल आले रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले, चालते बोलते येत आले साक्षात हे पांडुरंग. यांची तरतूद ठेवावी, सेवा त्यांची करावी, यांची आज्ञा मानावी वेदवाक्यापरी. तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करुण, अनायासे हे निधान जोडले त्या दौडू नका. कीर्तन अवघे सांग झाले, लोक आपल्या घरा गेले. बंकटलाल घरी आले, चित्ती हर्ष माईना. आपल्या सन्माननीय पित्यासी हकीकत कथिली प्रेमेसी, बाबा आपल्या घरासी गजानन आला हो. पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकिले, आणि प्रेमे ऐसे वदले तूच येत्या घेऊन. पित्यांची मिळाली संमती, बंकटलाल हर्षयती, म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत, अस्समानाचे समय आला. दीनपती असता गेला, इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला, बंकटलालाच्या भाग्याने गुराके घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास. समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या, त्या वाटाले नंदसुत आला येथे साक्षात. वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदी, दिवा बत्तीची तयारी दुकानदार करीती खरी. अशा वेळ आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला म्हणी. नमन साष्टांग केले चरणी, पाटावरी बैसविले आणि विनविले जोडून हात. काही भोजन करा येथ, तुम्ही साक्षात पार्वती कांत. प्रदोष वेळी आला या, शिव आराधन प्रदोषकाली. घडेल तो भाग्यशाली, ऐशी आहे ऐकिली स्कंद पुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणून आणले बिल्वपत्र तात्काळ भले. समर्थांच्या ठेविले परम भक्तीने मस्तकी. करा इथे भोजन ऐसे गेलो बोलून, बरे स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ, तरी प्रदोषकाली पार्वती कांत गेला उपासी घरातून. त्यास करू कैसी तोड, ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड जमला मोज पहावया.
विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी, त्याच ठेवून तपकांवरी पुढे ठेवू समर्थांच्या. ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती, भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न, शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसेल. चिंतिल्याप्रमाणे तयारी तत्काळ त्याने केली खरी, आणून ठेविले समोरी तबक एक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा, भाला प्रति लाविला बुक्का कंठी घातला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते, जे जे पडेल पात्रात ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार, तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांसी, घातले अतिहर्षी तो न थाट वर्णवे. घागरी सुमारे 100 उष्णोदोकाच्या साचार, पाणी घालती नारी नर मन मानेल ऐशारिती. कुणी शिके काही लाविती कुणी साबण घेऊन हाती, समर्थांची घासीती पदकमळ आवडीने. कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली तेल जाना, कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निज असते. अंगरांग नाना परी त्यांचे वर्णन कोण करी, बंकटलालाची या घरी कुणी नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला पितांबर तो नैसविला, अति सन्माने बैसविला योगीराज गादीवरी. भाली गंध केशरी गळ्यात हार नाना परी, कोणी तुळशी मंजरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे झाले समर्थार्पण साचे, भाग्य त्या बंकटलालाचे खचिता आले उदयाला. ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार, तयारीने सोमवार बार शिवाचा होतो तो. अवघ्या मंडळीने आपले मनोरथ ते पूर्ण केले, एक मात्र त्याहून उरले इच्छाराम शेठजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा, भक्त असे शंकराचा त्यासी असे वाटले. आज आहे सोमवार मसी उपवास साचार, घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा समाने यथासांग करुणी, करू पारणा ऐसी म्हणे इच्छा त्याने धरली असे. तो झाला असमान मावळलाचे नारायण, इच्छारामे केले स्नान प्रदोष वेळा लक्ष्मी. पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन, त्याचे केले पूजन परम प्रेमे करुणी. आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी, आपुले ते भोजन जरी परी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न, आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराय. अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला, तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करुणा. जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले तयास्थानी, इच्छाराम तो घेऊन नैवेद्य आला परातीत. आंबे मोह तांदळाचा 2 मोती भात साचा, नानाविध पक्वांनाचा थाट केला तयाने. जिलबी राघवदास मोतीचूर करंजा अनारसे घिवर, शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी. अगणित चटण्या कोशिंबीर वाडगा दह्याचा शेजारी, तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सवे भागा. 4 मनुष्याचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण, समर्थापुढे आणून ठेवला इच्छारामाने. पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी, खातो खातो अहर्निशी ऐसे बोलसी गणप्या. खाय आता अवघे अन्न अघोऱ्यानं करी अवमान, पाहू आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले, पातळीनं काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरी. खणानं उलटी झाली खाल्ल्या अन्नाची ती भली, ऐसीच गोष्ट होती केली श्री रामदासे एकदा. खिरीची झाली वासना रामदासीची आमना, तिची खोड मोडण्या जाणा अखंड खीर प्याले की. उलटी होता परत ती बक्षू लागले सद्गुरुनाथ, श्री रामदास स्वामी समर्थ वासनेसी जिंकावया. तैसी लोकाग्रहाला घाला पयासी शीघ्र आळा, हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असून. सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन होते, करायला संरक्षण निसर्गाच्या धर्मांचे. तेच समर्थ इथे केले लोकालांगी सुचविले, आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावर जागा केली साफ सारी, नेऊन बैसविले पहिल्या परी स्नान घालून महाराजा. नरनारी दर्शन घेती महाराजांची आनंद वृत्ती, तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या 2 तेथे. आवाज ज्यांची सुस्वर खडे पहाडी मनोहर, विठ्ठलाचं नाम भजन करू लागले आवडीने. इकडे महाराजा आसने होते ते बदले बदली, भजनाची या मिशानी गणगण गणात होते. हेच सर्वदा त्यांचे भजन करीती टिचक्या वाजवून, ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चालू, म्हणून लोकांनी दिले अभिधान गजानन हे तयाला. जो स्वयंमेव ब्रह्म झाला नामरूप कोठून त्याला, नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. अस्ति भाती प्रिया ठाई योगेश्वर विमग्न राही,
त्या आनंदानं वर्णवे काही, त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीसी पंढरपूर वा सिंहस्ती गोदा तीर वा कुंभमेळ्याचे साचार गर्दी होते हरिद्वारी. त्या परी शेगावात व्यंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येथे दर्शनाला. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेचे ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर आनंद हा हरिद्वार गजबजले शेगाव नगर सदन राऊळ व्यंकटाचे. जो ब्रह्मपदा पोचला जातो कोठून उरली त्याला सूर्याची या प्रकाशाला अवघेच आहे सारखी. नित्य यात्रा नवी येईल समाराधना होती पाही त्या ते वाणिता शेषही थकून जाईल निसंशय. तेथे माझा पाड कोण मी कीटका समान अवघे पदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी ती ठाया अगाध त्यांचे चरित्र गाया. माझं पामरामती नसे कधी करावे मंगल स्नान कधी हळात जाऊन कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाची. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एक साचा प्रकार वायूच्या गतीचा नय ठरविता कोणासी. चिरवीवरी प्रेम भारी ती लागे वरच्यावरी नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक. असो आता पुढीला ध्येया भाव ठेवा ऐकावया आली पर्वणी साधावया वेळ करू नका हो. हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकांप्रत हेच विनवी जोडून हात दासगण इशारा. श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु इति द्वितीयोध्याय समाप्त. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ द्वितीयोध्याय.